Hello, good morning students. My name is Professor Ajay Kokade and I am going to teach you a subject physics. या वैश्विक महामारीमध्ये आज आपल्याला ऑनलाईन क्लासेसची सुविधा तुम्हाला पुरवण्यात येत आहे, जे इतिहासात पहिल्यांदाच होत आहे आणि NH कॉलेज आपल्याला हा प्लॅटफॉर्म देऊन राहिलेला आहे ऑनलाईन क्लासेस करिता. तर आपण या ऑनलाईन क्लासेसच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करू. जो पहिला चॅप्टर आहे तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. चॅप्टरचं नाव परत एकदा बघा, युनिट्स अँड मेजरमेंट्स. काल मी तुमच्या ग्रुपवर जो एडिट पार्ट आहे आणि जो डिलीटेड पार्ट आहे तो टाकलेला होता. त्याच्यामुळे तुम्ही या चॅप्टरमधून काय आपण एडिट केलेलं आहे, काय डिलीट केलेलं आहे तो प्रकरण एकदा परत बघून घ्या आणि आपण या चॅप्टरला सुरुवात करू. जसं की आपल्याला माहिती आहे, भौतिकशास्त्र हा विषय खूप कठीण समजला जातो. कठीण तर नाहीच आहे, फक्त याचा भाव जास्त करण्यात आलेला आहे की हा विषय खूप कठीण असतो. आपण जर लक्षपूर्वक ऐकलं, लक्ष दिलं तर हा विषय तुमच्यासाठी सर्वोच्च सोप्या पद्धतीत आणि सोपा असतो, परीक्षेच्या दृष्टीने सोपा असतो. फक्त याचा भाव जास्त केला जातो. नाउ वी विल स्टार्ट आवर चॅप्टर विच इज युनिट्स अँड मेजरमेंट. फिजिक्स जर तुम्हाला शिकायचं असेल आणि फिजिक्स तुम्हाला समजायचं असेल तर पहिली गोष्ट जी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे सर्वात बेसिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. जर तुम्हाला युनिट आणि मेजरमेंट जर समजत असेल तर तुम्ही अख्खा फिजिक्स आपोआप समजू शकता. सो गाइस, so student, please listen carefully what I am telling about units and measurements. It is very important to understand the concept behind the units and concept behind the measurements. It is very essential for you to understand and learn physics very well. आता आपल्याला ज्या प्रकारे माहिती आहे, समजा आपण बाजारात गेलो तर आपण बाजारात गेलो तर आपल्याला भाजीपाल्याची दुकान दिसतात, वांगी असतात, टमाटर असतात, गोबी असते, मिरची असते. तर आपण त्यांना म्हणतो वांगे कसे दिले, टमाटर कसे दिले. तर त्यांचं उत्तर असते सर 20 रुपये किलो, सर भेंडी 15 रुपये किलो, आलू 40 रुपये किलो. हा त्यांचं उत्तर असतं. त्याच प्रकारे जर मी विचारलं की तुमची हाईट किती आहे तर तुम्ही हाईट सांगता, सर आमची हाईट 5 feet 6 inch. तुम्ही माझी हाईट 40 kg किंवा 20 kg या प्रकारे कधीच सांगत नाही. तुम्ही हाईट सांगता माय हाईट इज 5 feet 6 inch किंवा सरळ म्हणता माय हाईट इज 165 सेंटीमीटर. पण तुम्ही मुळीच असं सांगत नाही की माय हाईट इज 40 kg, माय हाईट इज 15 kg और माय हाईट इज 20 kg. यू डझंट टेल इन दॅट मॅनर. कारण आपल्याला माहिती आहे की एक पर्टिक्युलर युनिट असतो कुठल्याही गोष्टीला मेजर करण्याकरिता. म्हणून युनिट्स आणि मेजरमेंट मध्ये हे खूप इम्पॉर्टंट असते की तुम्ही कुठल्या गोष्टीला कसले युनिट देऊन राहिला आहे. फॉर एक्झाम्पल, आपण भाजीपाला मार्केटमध्ये जेव्हा गेलो तेव्हा भाजी आपल्याला 40 रुपये किलो, 15 रुपये किलो किंवा 20 रुपये किलो या प्रमाणात मिळते. आणि जर तुम्हाला तुमची हाईट किंवा डिस्टन्स मोजायचा आहे तर तो तुम्ही सेंटीमीटर मध्ये मोजता. जर तुम्ही आता अचानक बिमार पडले, तुम्हाला ताप आला, तुम्ही दवाखान्यात गेले तर तुम्हाला माहिती आहे तुमचं टेम्परेचर मोजण्याकरिता जो तापमापी यूज केला जातो त्याला आपण इंग्लिशमध्ये थर्मोमीटर म्हणतो. त्या थर्मोमीटरचा यूज करून तुमचं टेम्परेचर नोट केलं जातं आणि तुमचं टेम्परेचर ते डॉक्टर फॉर एक्झाम्पल सांगतात 35 डिग्री सेंटीग्रेड आहे किंवा 40 डिग्री सेंटीग्रेड आहे किंवा फॅरनहाइट मध्ये सांगतात 95 डिग्री फॅरनहाइट, 96 डिग्री फॅरनहाइट. तर तुम्हाला परत आता हे समजलं असेल की तापमान मोजण्यासाठी किंवा टेम्परेचर मोजण्यासाठी फॅरनहाइट वापरतात किंवा डिग्री सेंटीग्रेड वापरतात किंवा डिग्री केल्विन वापरतात. पण इथं आता सेंटीमीटरचा यूज होत नाही. आता इथं सेंटीमीटरचा यूज होत नाही किंवा किलोचा यूज होत नाही. इथं परत तुम्हाला व्हरायटीज दिसून येऊन राहिले की टेम्परेचर मोजण्यासाठी वेगळं युनिट, हाईट मोजण्यासाठी किंवा डिस्टन्स मोजण्यासाठी वेगळं युनिट किंवा तुम्हाला भाजीपाला किंवा वेट मोजायचं आहे तर डिफरंट युनिट. म्हणजे युनिट्स आणि त्याचा मेजरमेंट जो
फिजिक्समध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की तुम्हाला इथून कळून येते की कुठल्या गोष्टीसाठी कुठला मेजरमेंट वापरायचा आणि त्याला कुठला युनिट द्यायचा. सो दिस इज द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ युनिट्स अँड मेजरमेंट. So guys, we are going to learn the chapter which is first chapter, units and measurement. आणि हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर शिकू तर या चॅप्टरचे एक वैशिष्ट्य आहे की या चॅप्टर मधून मिनिमम एक क्वेश्चन हा JEE मेन्स आणि नीटच्या एक्झामला कंपल्सरी विचारतात. JEE मेन्स आणि नीटच्या एक्झामला कंपल्सरी विचारतात. तुम्हाला माहिती आहे नीटच्या एक्झाम थ्रू तुम्ही मेडिकल लाईनमध्ये प्रवेश करू शकता आणि JEEच्या एक्झाम थ्रू तुम्ही IITs किंवा NITs मध्ये प्रवेश करू इच्छिता. जर इंजिनिअरिंग फील्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामध्ये या चॅप्टरकडे तुम्ही विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे, कारण की याचा एक प्रॉब्लेम नेहमी JEE आणि नीटच्या एक्झामला विचारत असतो. So guys, we are going to learn the chapter which is units and measurements. तर हे नेमके units and measurement काय आहे? So there is a system of units. There is a system of units which are classified into four types. System of unit हे four type में classified केलेले असतात. First one is MKS unit. First one is MKS unit, which abbreviated as meter, kilogram and second. The abbreviation of MKS unit is meter, kilogram and second. तर विद्यार्थ्यांनो सिस्टम ऑफ युनिट्स मतलब पहिला क्लासिफिकेशन जो आहे तो आहे MKS, ज्याला मीटर, किलोग्राम अँड सेकंड असं संबोधलं जातो. दिस इज द फर्स्ट सिस्टम ऑफ युनिट. द सेकंड सिस्टम ऑफ युनिट इज सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड, which is certified as CGS system. CGS system म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम and second. The abbreviation of CGS system is centimeter, gram and second. या प्रकारे हा सेकंड सिस्टम ऑफ युनिट असतो CGS ज्याला म्हणतात. थर्ड असतो FPS. The third system of unit is FPS. It has long form as foot, pound and second. The abbreviation of FPS is foot, pound and second. And the last system of unit is SI system. The last system of unit is SI system, which is also called as system of international. System of international. सध्या आपण जो फिजिक्स शिकतो किंवा केमिस्ट्री शिकतो त्याच्यामध्ये जो SI जो आपण युनिट वापरतो त्याला म्हणतात SI युनिट. त्याला काय म्हणतात? SI युनिट, which is सिस्टम ऑफ इंटरनॅशनल और इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. त्याला दुसरं पण नाव आहे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट दोन प्रकारे याला बोलला जाऊ शकतो. सिस्टम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स और इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. सध्या युगात आपण जे युनिट शिकतो ते टोटली SI युनिट असतात, जे आपण आता समजा टाइमचा युनिट घेतला आपण सेकंद. सो दिस इज अ सिस्टम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स और इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. सो these are classification of system of units. Now we will learn what are the two types of units. There are two types of units. The first one is fundamental units. First we will learn classification of quantities. Classification of physical quantities.
आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर बघतो तर आपल्याला काही फिजिकल क्वांटिटीज आपल्या समोर येतात. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, फोर्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, टेम्परेचर, टाइम, लेंथ, displacement, angular acceleration, all these are called as physical quantities. All these are called as physical quantities. So these physical quantities are further categorized into two types. The first one is fundamental physical quantity. The first one is fundamental physical quantity, and the second physical quantity is called as derived quantity. And the second quantity is called as derived quantities. Now we will learn what is meant by fundamental physical quantities. Now fundamental means basic. Fundamental means basic. Now we are going to learn what is meant by fundamental physical quantities. So the fundamental physical quantities are those quantities which do not depend on the other for their measurement, which do not depend on another quantities, which do not depends on another quantities for their measurement, for their measurement. So this is called as fundamental physical quantities, which do not depend on another physical quantities for their measurement. For example, length. Length is a fundamental physical quantities. There are 7 physical quantities which are fundamental. The first one is length. Second one is mass. Always remember, first one is length, second one is mass, third one is time. Time is also fundamental physical quantities. Fourth one is temperature. Temperature is again a fundamental physical quantities. Always remember, length, first one is length, second one is mass, third one is time, fourth one is temperature, fifth one is length, mass, time, temperature, amount of substance. Amount of substance is a fundamental physical quantities. Next, intensity of light. Intensity of luminous intensity किंवा intensity of light पण म्हणतात. तर आता तुमच्या पुस्तकात दिला आहे luminous intensity, का आपण luminous intensity घेऊ. So first one is length, second one is mass, third one is time, fourth one is temperature, fifth one is amount of substance, sixth one is luminous intensity, and seventh one is सातवा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ज्या प्रकारे लेंथ हा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज असते, मास असतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, थर्ड वन इज टाइम इज अ फिजिकल क्वांटिटी, fourth one is temperature physical fundamental quantity, fifth one is amount of substance, sixth one is luminous intensity, and finally seventh one is so we will take one by one. So we will take the first fundamental quantity, which is length. So this is fundamental quantity. Now length, and this is unit. The first fundamental physical quantity, which is length, its unit is given by meter is its unit. The unit of length is meter, which is denoted by small letter m. Which is denoted by small letter m. The second one fundamental physical quantity
mass. The second fundamental physical quantity is mass, whose unit is kilogram. Whose unit is kilogram, and which is denoted by symbol kg. Which is denoted by symbol kg. The third one is time. The third fundamental physical quantity is time. Its unit is second. Its unit is second, and it is denoted by symbol small s. Small s is a symbol of second. Always remember, guys, this second is very important. Its symbol is always small l, small s, not capital S. Capital S denoted for Siemens. Okay. Now fourth one is electric current. Now we are learning about physics, and this word electric current will come in every chapter because physics is related with electric current. So unit of electric current is ampere. Always remember, the unit of electric current is ampere, and it is denoted by capital letter A. It is denoted by capital letter A. The fifth physical fundamental quantity is amount of substance. Amount of substance. And unit of amount of substance is mole. Always remember, the amount of substance has a unit of mole, and this is written in symbolic form as MOL. MOL is a small form of amount of substance units. Now our sixth physical quantity is luminous intensity. Luminous intensity, or it is also called as intensity of light, and its unit is candela. The unit of luminous intensity is candela, and which is denoted by small letter capital C small d. Capital C small d is the small abbreviation of candela, CD, and the last and not least 7 is temperature. The last fundamental physical quantity is temperature, and its unit is given by Kelvin. The SI unit of temperature is Kelvin, and it is denoted by letter K. So these are the 7 fundamental units: length, mass, time, electric current, amount of substance, luminous intensity, and temperature. These are all called as fundamental physical quantities. या 7 व्यतिरिक्त कोणतीच क्वांटिटी ही फंडामेंटल आहे. हे 7च क्वांटिटीज फक्त फंडामेंटल क्वांटिटी आहे, आणि म्हणून याला फंडामेंटल किंवा बेसिक फिजिकल क्वांटिटीज असं म्हणून संबोधल्या जातात. आणि हे त्याचे युनिट्स आणि हे त्याचे शॉर्ट फॉर्म: मीटरचं स्मॉल एल, किलोग्रामचं केजी, टाइमचं युनिट सेकंड, त्याचं लेटर स्मॉल एस, इलेक्ट्रिक करंटचा एसआय युनिट एम्पियर, त्याचा लेटर कॅपिटल एल, अमाउंट ऑफ सबस्टन्सचा एसआय युनिट मोल, त्याचा शॉर्ट फॉर्म एमओएल, आणि ल्युमिनस इंटेन्सिटीचा एसआय युनिट असतो कॅन्डेला, आणि त्याचा स्मॉल लेटर असतो सीटी, आणि टेम्परेचरचा युनिट असतो केल्विन, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म असतो के. सो दिस इज कॉल्ड एज fundamental physical quantities. I hope you can enjoy this lecture, my first lecture. We will meet for the next lecture tomorrow. Thank you.